शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आज निषेध करत आहे, काय सांगा कशाबद्दल आहे? नगर परिषदचं अतिक्रमणाची जी कारवाई सुरू होती त्याच्यात म्हणजे ज्या लोकांनी ज्यांच्या परिवारानं हे स्मारक उभं करण्याकरिता जो आम्हाला सहकार्य केलं, स्वतःची जागा दानपत्र करून देऊन, त्याच परिवारातील एका व्यक्तीकडून याला अतिक्रमण ठरवल्याचा मुद्दा जो घेतला गेला त्याचा फक्त तेवढ्या शब्दाचा निषेध आम्हाला नोंदवायचा होता आणि त्याकरता आम्ही सगळे एकत्रित आलो होतो। काल जे वक्तव्य केलं लुणावजी यांनी प्रणव भाऊ की बा हे अतिक्रमणात पहिले इथलं अतिक्रमण तोडा वगैरे, त्यांनीच योगदान दिलं आहे थोड्याफार मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे स्मारक छोट्या प्रमाणाचा भव्य मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आणि ते अतिक्रमण हा मुद्दा आम्हाला काही पटलेला नाही। सर्व शिवभक्तांची नाराजी त्या मुद्द्यावर म्हणजे त्या वक्तव्यावरच झाली विधानावर, त्यामुळे आम्ही सर्व इथे एकत्र आलो व त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे एकत्र आलो आहे। जेव्हा शिवजयंती उत्सव मध्ये त्या बुद्धिजीवींनी आम्हाला ती जागा दिली होती, त्यावेळेस आम्ही सर्व शिवभक्तांनी टाळ्या वाजवून त्या गोष्टीचं स्वागतसुद्धा केलं होतं। आज आम्हाला त्या स्मारकाबद्दल त्यांनी जे म्हटलेलं आहे अतिक्रमणमध्ये ही जागा आहे, त्यामुळे आमच्या सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावलेल्या आहे, त्यामुळे आम्ही एकदम तीव्र शब्दात त्या गोष्टीचा निषेध करतो। धामणगाव शहरामध्ये नगर परिषदच्या वतीने जे अतिक्रमण काढणे सुरू आहे त्या अतिक्रमणाच्या बाबतीत शहरामध्ये जे वातावरण निर्माण झालं आणि त्यामध्ये वादविवाद निर्माण झाले। जे धामणगाव शहराच्या अंतर्गत जे रस्ते आहेत त्यावर असणारे पानटपरी आणि वेगवेगळे धंदेवाले लोक जे सामान्य लोक आहे आणि अशा लोकांचे अतिक्रमण काढणे आणि त्यांच्या रोजगारावर घाला घालण्याचं काम नगर परिषदच्या माध्यमातून करणं सुरू आहे। आणि जे लोक ज्या लोकांना रोजगाराचा साठी धावपळ करावं लागते अशा लोकांचे अतिक्रमण काढून त्यांना रोजगारापासून वंचित करण्याचे काम नगर परिषदचं आहे। परंतु त्यामध्येच काही धनाढ्य लोकांचे अतिक्रमण नगर परिषदच्या काही रस्त्यावर आहे आणि त्यामुळे त्यांचे अतिक्रमण काढणं पहिले क्रमप्राप्त होतं, परंतु अशा वेळेस धनाढ्य लोकांचे अतिक्रमण न काढता जे रस्त्यावर असलेले जे फुटपाथवर असलेले दैनंदिन जीवनामध्ये रोजंदारीमध्ये काम करतात अशा लोकांचे अतिक्रमण इथे काढणे सुरू आहे। नंतर जो काही भाग काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो चौकामध्ये जो नगर परिषदच्या माध्यमातून एक चौकामध्ये एक नगर परिषदने काम केलेलं आहे, त्यामध्ये जे यांनी एक विषय आला की ते अतिक्रमणमध्ये आहे, परंतु जे थोर महात्मे पुरुष असतात यांचे कोणत्याही प्रकारचं जे आता महात्मा गांधीजींचा पुतळा आहे, तसंच शास्त्रीजींचा पुतळा आहे, हे सगळे जे असते हे शासकीय ज्या जागा असते याच्यामध्येच असतात। त्यामुळे ज्या संत महात्मे थोर पुरुष असतात यांना कोणत्याही अतिक्रमणाची कोणत्याही याची गरज नसते। त्यामुळे जे पुतळे असतात हे शासकीय जागेत जरी असला ते अतिक्रमण ग्राह्य धरल्या जात नाही। कारण कोणी जर असं म्हणत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा तिथे जे काम चालू आहे हे अतिक्रमणमध्ये आहे, अतिशय चुकीचं आहे। त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जे काम सुरू आहे ते अतिशय योग्य आहे आणि महाराजांचं जे महाराष्ट्रामध्ये अस्मिता आहे ती जपून राहिली पाहिजे आणि त्यासाठी सर्व शिवप्रेमींनी इथे प्रत्येकाने आपापले मत व्यक्त केलेले आहे। मी एवढंच बोलतो की नगर परिषदने अतिक्रमण काढताना फुटपाथवरचे जे अतिक्रमण काढले तसेच काढले ते सुद्धा काढणे क्रमप्राप्त आहे, परंतु जे काही नगर परिषदच्या रस्त्यावर असलेले धनाढ्य लोकांचे अतिक्रमण आहे हे पहिल्यांदा काढले पाहिजे आणि सर्व सामान्य लोकांना त्याला न्याय द्यायला पाहिजे, एवढंच बोलतो।